सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला येत्या 4 महिन्यांमध्ये महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिवाळी हंगामात महापालिका निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्ष निवडणुकांच्या अनुषंगाने सज्ज झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर तसेच राज्य पातळीवर महाविकास आघाडीकडून लढायचे की स्वबळावर लढायचे याबाबत स्पष्ट भूमिका मांडताना रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीने काँग्रेस हा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला जर सन्मानाने वागणूक दिली तर महाविकास आघाडी होऊ शकते. मात्र मोठ्या भावाने मान सन्मान न देता कुरघोडी केली तर आम्ही देखील कुरघोडी करण्यास सज्ज आहोत. आता बऱ्याच कालावधीनंतर रोहित पवार कोण आहेत हे माहीत झाले असेल. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून रोहित पवार सर्वांच्या परिचित आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये हे सर्वांना दाखवून देऊ असा टोला नाव न घेता रोहित पवार यांनी महाविकास आघाडी अंतर्गत नेते मंडळींना लगावला आहे. दरम्यान रोहित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत संपूर्ण राज्यभरामध्ये चालवल्या जाणाऱ्या सामन्यांबाबत माहिती देण्यासाठी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सर्वप्रथम त्यांनी क्रिकेट संदर्भातील माहिती माध्यमांना दिली. क्रिकेटनंतर त्यांनी राजकीय पिचवर तुफान फटकेबाजी केली. महाविकास आघाडी स्वपक्षीय तसेच विरोधकांना देखील खरे खोटे सुनावले. महापालिका डोळ्यासमोर ठेवून आमचा पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ आणि नवीन कार्यकर्ते कार्यरत आहेत. एकमेकांवर कुरघोडी न करता महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना यांनी देखील सहकार्याची भावना ठेवून महापालिकेवर आपली सत्ता येण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. यापूर्वी सोलापूर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे काँग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील इतर पक्षांना मान सन्मानाने वागणूक द्यावी, जागा वाटपात कोणताही खोडा घालू नये असे ते म्हणाले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्याध्यक्ष सरफराज शेख, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, लता ढेरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.